नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी गंगाधर गडदे। खरीपाच्या पीक विम्याची भरपाई कधी मिळणार हा प्रश्न अजूनही शेतकऱ्यांच्या मनात कायम आहे। अनेक शेतकरी रोज विचारत आहेत की नेमकी पीक विम्याची भरपाई कधी मिळणार आहे। आधी सरकारकडून सांगण्यात आलं की जानेवारी महिन्यामध्ये पीक विम्याची भरपाई मिळणार, परंतु आता फेब्रुवारी देखील निम्मा संपलाय। मग नेमकी भरपाई कधी मिळणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पीक विम्याची भरपाई आतापर्यंत का अडकून राहिली। जर सरकार सांगतं की सगळी प्रक्रिया पूर्ण झाली, मग शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे का जमा झाले नाही याचा आढावा आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता आपण जानेवारीच्या सुरुवातीला आढावा घेतला होता की जानेवारीच्या मध्यापर्यंत किंवा जास्तीत जास्त शेवटपर्यंत पीक विम्याची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल। आता यंदा सरकारने पीक विमा योजनेमध्ये बदल केले, म्हणजे पीक विमा भरपाई देण्याची जी काही प्रक्रिया आहे ती यंदा लवकर होणं अपेक्षित होतं। परंतु खरीपाच्या पीक विम्याची जी प्रक्रिया होती ती प्रक्रिया संपूर्ण पार पाडायला किंवा राज्य सरकारच्या पातळीवरती ही प्रक्रिया पूर्ण व्हायला डिसेंबर महिना उजाडला। डिसेंबर महिन्यामध्ये राज्य सरकारकडून आपली जी काही आवश्यक माहिती आहे ती केंद्र सरकारकडे गेले। आता यंदा जे काही पीक विमा योजनेमध्ये बदल झाले त्यानुसार राज्य सरकारांकडून जे काही आपलं इडल्ड बेस्ड डेटा आहे किंवा जे काही पीक विम्याची रक्कम आहे ती रक्कम किती येणार आहे, त्याच्यानंतर उत्पादकता किती आहे, तांत्रिक उत्पादकता किती आहे, त्याच्यानंतर प्रत्यक्ष पीक कापणी प्रयोगातून आलेली उत्पादकता किती आहे आणि पीक विमा हप्ता ही सगळी प्रक्रिया राज्य सरकारकडून पूर्ण करण्यात आली असं जानेवारी महिन्यामध्ये सांगितलं होतं। आणि राज्याच्या पातळीवरती हीच काम होती, एक तर पीक कापणी प्रयोग सगळ्या मंडळांमध्ये पूर्ण करून त्याची आकडेवारी गोळा करायची होती आणि ज्या पिकांच्या तांत्रिक उत्पादन काढायचं होतं, तसं की आपलं कापूस आहे, सोयाबीन आहे किंवा भात आहे, असे अन्य पिकं आहेत, तांत्रिक उत्पादन काढून त्याची देखील माहिती केंद्र सरकारकडे देणं अपेक्षित होतं। ही सगळी माहिती केंद्राला डिसेंबर महिन्यातच दिल्याचं राज्य सरकारचं म्हणणं आहे, म्हणजेच आपल्या राज्याच्या कृषी विभागाचं म्हणणं आहे। आता डिसेंबर महिन्यात ही सगळी माहिती केंद्राकडे गेली, केंद्रीय पोर्टलवरती ती माहिती अपलोड झाली, परंतु मध्यंतरी केंद्राच्या पोर्टलवरती काहीतरी समस्या आली होती, तांत्रिक अडचणी आल्या होत्या, त्यामुळे पीक विमा भरपाई मिळण्यास उशीर होतोय असं जानेवारी महिन्यात सांगण्यात आलं होतं। राज्य सरकारकडे काही प्रमाणात विम्याचा हप्ता देखील पेंडिंग होता, राज्य सरकारने हप्ता द्यायचा होता, तो हप्ता देखील राज्य सरकारने जानेवारी महिन्यात दिल्याचं सांगितलं गेलं। मग आता ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नेमका पीक विम्याची भरपाई कुठे अडकली हा प्रश्न फेब्रुवारी महिन्यात देखील कायम होता। आता जेव्हा मी कृषी विभागाकडे जसं शेतकऱ्याने प्रश्न विचारला होता की सुरुवात केली की तुम्ही सांगितलं होतं की जानेवारी महिन्यामध्ये पीक विम्याची भरपाई मिळेल, कृषी विभागाने सांगितलं होतं की जानेवारी महिन्यामध्ये भरपाई मिळेल, मग आता का मिळू शकली नाही या प्रश्नाचं उत्तर कृषी विभागाने पुन्हा तेच दिलं की आमच्याकडून सगळी प्रक्रिया पूर्ण झाली आहे, पीक विमा कंपन्यांना आवश्यक असलेला पीक विम्याचा हप्ता आम्ही दिलाय, त्यानंतर पीक विम्याची भरपाई देण्यासाठी शेतकऱ्यांना जी काही उत्पादकतेची आकडेवारी लागत होती की ज्याच्या आधारावरती कॅल्क्युलेशन करून आपल्या शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई देण्यात येणार आहे, ही सगळी माहिती आम्ही केंद्र सरकारला दिलेली आहे। आता केंद्र सरकारनं काय केलंय की यंदापासून की पीक विम्याची जी भरपाई आहे ती पीक विमा कंपन्यांनी आधी केंद्राकडे द्यायची आहे, म्हणजे पोर्टलच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। म्हणजेच आधी पीक विम्याची भरपाई सरकारकडे जाईल, तिथून ती त्या पोर्टलच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आता कृषी विभागाने असं सांगितलं की मध्यंतरी त्या पोर्टलवर तांत्रिक अडचणी होत्या, मी यावरती एक पाठीमागे व्हिडिओ देखील केला होता, ती व्हिडिओ पूर्ण पहा, त्यामुळे ही माहिती अपलोड करण्यामध्ये अडचण येत होती, परंतु आता ही समस्या सुटल्याचं सांगितलं गेलं। तसंच राज्याकडून 1-2 वेळा त्या विषयाचा पाठपुरावा देखील करण्यात आला। तसंच मागच्या 2-3 दिवसांमध्ये राज्य सरकारकडून केंद्राला पत्र देखील पाठवल्याचं सांगितलं गेलं की पीक विम्याची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होईल तेवढ्या लवकर जमा करण्यात यावी, कारण राज्य सरकारकडून सगळ्या गोष्टींची पूर्तता करण्यात आली आहे। मागच्या वर्षांपर्यंत आपण बघत होतो की विमा कंपन्यांनी राज्य सरकारकडून विमा हप्ता न आल्यामुळे पीक विमा भरपाई रखडून ठेवली होती, पण यंदा तसं झालेलं नाहीये। राज्य सरकारकडून पीक विम्याचा हप्ता देण्यात आलाय, माहिती देखील पुरवण्यात आली, परंतु आता सगळ्या चेंडू हा केंद्राच्या कोर्टामध्ये आहे। केंद्र सरकारच्या पातळीवर हा विलंब होत असल्याचं राज्याच्या कृषी विभागाचं म्हणणं आहे आणि राज्याच्या कृषी विभागाकडून त्या संबंधीचा पाठपुरावा देखील सुरू आहे की केंद्र सरकारने पीक विम्याची भरपाई आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तातडीने जमा करावी। मग आता राज्य सरकारने हे पत्र पाठवल्यानंतर केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा करणार का हा खरा प्रश्न आहे। पुढच्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही पीक विम्याची भरपाई जमा व्हायला सुरुवात होईल असं पुन्हा एकदा राज्याच्या कृषी विभागाकडून सांगण्यात आलंय। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की जेव्हा आपण प्रत्येक पीक विम्याच्या व्हिडिओमध्ये चर्चेला घेत असतो की जी काही माहिती आतापर्यंत पुढे येते त्यानुसार आपल्या मुख्यमंत्र्यांनी जो काही दावा केला
होत आहेत की हेक्टरी 17,500 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील. म्हणजे शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल अशी शक्यता दिसत नाही, कारण पीक कापणी प्रयोगातून जे काही उत्पादनाचे आकडे आलेत, उत्पादकचे आकडे आलेत, हे आपले आकडे सरासरीपेक्षा आपल्याला म्हणजे जे काही पीक विम्याची भरपाई 17,500 रुपये मिळायला पाहिजे होती त्यासाठी आवश्यक होते त्यापेक्षा जास्त चालले. म्हणजे सरासरी उत्पादकता ही बहुतांश मंडळामध्ये ही पाहिजे तेवढ्या प्रमाणात कमी झालेली नाही. हे पीक कापणी प्रयोगातून सिद्ध झालंय. तसंच तांत्रिक उत्पादन जे सॅटेलाइट मार्फत काढलं जातं त्याच्या बाबतीत देखील तसंच आहे. आता निश्चित इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. आता तुम्ही म्हणाल आम्ही शेतकरी खाली कमेंट करतील किंवा काही शेतकऱ्यांच्या मनात निश्चित हा प्रश्न येईल की आमचं उत्पादन तर 40% कमी झालंय, 50% कमी झालंय, परंतु तुमच्या गावात किंवा तुमच्या जो गट क्रमांक आहे तुमच्या शेतीचा तुमच्या गटामध्ये किंवा तुमच्या गावामध्ये काही शेतकऱ्यांचं असं नुकसान निश्चित झालेलं असू शकतं आणि अनेक ठिकाणी ते झालेलं आहे. परंतु यंदा पीक विम्याची भरपाई ही तुमच्या वैयक्तिक पातळीच्या नुकसानावरती मिळणार नाही. ही गोष्ट आपण आधी लक्षात घ्यायला पाहिजे. मागच्या वर्षांपर्यंत काय व्हायचं, तुमचं नुकसान झालं, तुमचा पंचनामा झाला की तुमचं वैयक्तिक जेवढं नुकसान झालं आहे त्या नुकसानीच्या पातळीवर तुम्हाला पीक विमा मिळत होता. परंतु यंदा तसं तुमच्या मंडळ पातळीवर जेवढं नुकसान होणार आहे, येणार आहे, जेवढी नुकसानीची पातळी असेल त्यानुसार तुम्हाला पीक विम्याची भरपाई मिळणार आहे. म्हणजे तुमचं वैयक्तिक नुकसान किती झालं, अगदी 100% जर झाला आणि जर तुमच्या मंडळाचं नुकसान हे तेवढ्या प्रमाणात नसेल, ते जर 10-20% आलं, 30% आलं, तर 40% आलं, तर त्यानुसारच तुम्हाला पीक विम्याची भरपाई मिळणार आहे. त्यामुळे मी जे तुम्हाला सांगितलं की यंदा जे काही मुख्यमंत्र्यांनी दावा केला होता, जेव्हा हे सगळं पावसाचं संकट होतं, अतिवृष्टी संकट होतं आणि शेतकऱ्यांना सांगितलं होतं की 17,000 रुपये शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे मिळतील, हे मिळण्याची शक्यता कमीच आहे. किंबहुना काही मंडळांमध्ये 1-2 मंडळामध्ये कदाचित मिळतीलही, परंतु बहुतांश मंडळामध्ये या दरम्यान पीक विम्याची भरपाई मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे. किंबहुना गेल्या वर्षीपेक्षा देखील पीक विम्याची भरपाई यंदा कमीच मिळण्याची दाट शक्यता आहे. कारण पीक विम्याचा नियम बदलला आहे. आपल्या वैयक्तिक पातळीवरती, आपल्या वैयक्तिक नुकसानीच्या पातळीवरती आपल्याला पीक विम्याची भरपाई मिळणार नाही. मंडळ पातळीवर हे सगळं गणित अवलंबून आहे आणि मंडळ पातळीवर जे काही उत्पादकता येते त्या उत्पादकच्या आधारावरती आपल्या पीक विम्याचे कॅल्क्युलेशन केलं गेलंय. राज्यामध्ये किंवा राज्याच्या पातळीवरती किती पीक विमा मंजूर झाला त्याची देखील माहिती अद्याप देण्यात आली नाही. मी कृषी विभागाकडे त्याची विचारणा केली, परंतु त्यांच्याकडे माहिती आली नाही. जेव्हा पीक विम्याच्या पोर्टलवरती ते सगळं कॅल्क्युलेशन दिसेल आणि त्यानंतरच ही माहिती मी देऊ शकतो असं कृषी विभागाकडून म्हणणं आहे. आता आपल्याला आणखीन काही गोष्टी बघाव्या लागतील, काही दिवस वाट पाहावी लागू शकते. म्हणजे आपल्याला तारीख दिली होती आधी की 15 तारखेच्या आतमध्ये पीक विमा मिळू शकतो, त्याच्यानंतर जानेवारी महिन्यातच मिळू शकतो, कदाचित शेवटपर्यंत जमा होईल. आता पुन्हा सांगितलं जात आहे की आणखीन काही दिवस कदाचित वाट पाहावी लागू शकते. राज्य सरकारनं केंद्राला पत्र लिहिले. आता या पत्रानंतर तर पीक विमा जमा होतो का तर ते देखील पाहावं लागेल. आता पुढच्या काही दिवसांनंतर पुन्हा एकदा राज्याच्या कृषी विभागाकडे माहिती घेऊ, नेमके पीक विम्याचं काय झालं, घोडं कुठं आडलंय. मागच्या 1.5 महिन्यापासून हे सांगणं येत आहे की केंद्र पातळीवरच हा पीक विमा रखडलेला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी पीक विमा जमा होणार हे नक्कीच तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगू. तुम्ही माझ्या ही माहिती पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.